मॅडम समोर निवेदन आणि स्मार्ट मीटरच्या सक्तीला काँग्रेसचा विरोध. निवेदन देऊन केला स्मार्ट मीटरचा निषेध. वर्धात महावितरणच्या स्मार्ट मीटर सक्तीच्या विरोधात युवक काँग्रेसने आंदोलन केले आहे. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते वर्ध्यात महावितरणच्या मुख्य कार्यालयात पोहोचले. शहरात सक्तीने बसविले जाणारे स्मार्ट मीटरला विरोध करण्यात आलाय. ग्राहकांवर सक्तीने स्मार्ट लावण्याचे निर्बंध लादले जात आहे. या विरोधात युवक काँग्रेसने आवाज उठविलाय. विद्युत मंडळांच्या कार्यालयात पोहोचून आपल्या मागण्या रेटण्यात आल्या. मुख्य अभियंता उपस्थित नसताना रिकाम्या खुर्चीवर निवेदन ठेवून निषेध नोंदविण्यात आलाय. यावेळी उपस्थित पदाधिकारी काँग्रेस नेते शेखर शेंडे, शिवराज शिंदे, अंकित हिवरे आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसच्या वतीने आज हे इथे ऍक्च्युली एसी मॅडमला भेटायला येणार होते की स्मार्ट मीटर हे जे वर्धेमध्ये सक्ती करत आहे आणि हे जे मेसेज देत आहे की स्मार्ट मीटरचा वापर करा, स्मार्ट मीटर तुम्हाला अचूक बिल येईल, तुम्हाला तुमच्या इथे मीटरच्या नोंदीसाठी कोणी येणार नाही, ऑटोमॅटिक तिथे माहीत पडेल, तुमच्या मोबाईल ॲपवर माहीत पडेल. हे अपडेट वगैरे सर्व व्यवस्थित आहे, ठीक आहे. हे अपडेट जनतेला मिळालंच पाहिजे की आपलं काय मीटर चालू आहे काय नाही. 15-15 दिवसांनी त्या कस्टमरला त्याचा आढावा आला पाहिजे. परंतु ह्या स्मार्ट मीटरची जी हे आहे म्हणजे हे सत्यता की हे स्मार्ट मीटर जे अदानी अंबानी ह्या लोकांकडून आणि वर्धेमध्ये काहीतरी अजून एक कंपनी आहे मोंटे कार्लो, ह्या कंपनी मार्फत हे स्मार्ट मीटर इथे लावण्यात येत आहे. हे तर पहिले मागच्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच होणार होते, परंतु निवडणूक आल्यामुळे लोकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होईल ह्या कारणास्तव यांनी ही पुढे ढकललं. कारण हे स्मार्ट मीटर येऊन आलेले आहे, गोडाऊन भरून आहे MSEBचे, आणि काही दिवसानंतर हे स्मार्ट मीटरच्या माध्यमातून अदानीला पूर्ण हे MSEB सोपवणार आहे. कारण आताच MSEBचे ग्रामीण ॲग्रिकल्चरचा अलग पार्ट केला आहे आणि डोमेस्टिकचा अलग पार्ट केलेला आहे. त्याच्यामुळे हे MSEB डिपार्टमेंट काही दिवसानंतर हे बघून घ्या तुम्ही, मी जे बोलत आहे ते सत्य बोलत आहे की अदानीच्या हातामध्ये अदानीच्या घशामध्ये जाणार आहे आणि मग मनमानी होणार आहे. आज आपल्या देशामध्ये कमीत कमी प्रत्येक गोष्टीची कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे, परंतु ह्या देशामध्ये मोदी सरकार आलं त्यावेळेसपासून कॉम्पिटिशनच बंद झालेली आहे. कोणतीच चॉईस जनतेसमोर राहिलेली नाही आहे. उद्या अदानीनी वाटेल ते जनतेला जे काही रेट लावणार आहे, तो जे काही हे लावणार आहे जनतेला भरावंच लागणार आहे. कारण आपण याच्या आधी इलेक्ट्रिक शिवाय आपण काहीच करू शकत नाही. ज्याप्रमाणे मोबाईल सिम कार्ड शिवाय आपण काही करू शकत नाही. अंबानी ज्याप्रमाणे टेरिफ वाढत आहे त्याप्रमाणे MSEB पण हे आपल्याला म्हणजे लागणारच आहे. रोजचं दैनंदिन आपल्याला गरज आहे. तर अशा पद्धतीने हे सरकार म्हणजे हे उद्योगपतींच्या हातात हे सर्व महामंडळ वगैरे देण्याचा हा उपक्रम आहे. आणि ह्या मीटरच्या माध्यमातून जनतेच्या खिशावर फार मोठा भर आकारला जाईल हे निश्चित आहे. आज युवक काँग्रेसतर्फे जे महाराष्ट्र विद्युत महामंडळाने जो मागील काही दिवसामध्ये मेसेज दिला आहे की स्मार्ट मीटर हे सक्तीचं करत आहे, हे सक्तीचा मेसेजमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम तयार झाला आणि हळूहळू यांनी जे जुनं मीटर काढून स्मार्ट मीटर लावण्याची यांनी छुपा प्रयत्न चालू आहे. आणि आज स्मार्ट मीटर लावणे आणि तेच मीटर पुढे प्रीपेड करणे हा यांचा भाजप सरकारचा ट्रॅप आहे. आणि हळूहळू एकदा 100% इन्स्टॉलेशन झालं की ते अदानीसारख्या मोठ्या समूहाला ते हँडओव्हर करायचं आणि नागरिकांकडून पैसे कमवायचे, हा एकमेव यांचा व्यवसाय आहे. म्हणून याच्या विरोधात युवक काँग्रेसतर्फे आज आम्ही संबंधित AC आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना निवेदन देण्यासाठी आलो. पण खेदाची अशी गोष्ट आहे की आता जवळपास 1 वाजत आहे तरी AC मॅडम आणि E सर दोघंही इथे अवेलेबल नाही. शेवटी आम्ही त्यांच्या खुर्चीला निवेदन देऊन आम्ही आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. भविष्यामध्ये जर यांनी स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घेतला नाही तर युवक काँग्रेस मोठं आंदोलन उभं करेल आणि यांना वर्धा जिल्ह्यामध्ये एक सुद्धा स्मार्ट मीटर लावू देणार नाही, हा आमचा त्यांना इशारा आहे. भविष्यामध्ये यांनी या गोष्टीची दखल घ्यावी की नागरिक आणि युवक काँग्रेस हे जागरूक आहे, म्हणून असे जे त्यांचे व्यावसायिक उपक्रम आहे हे त्यांनी बंद करावे. अदानी आणि अंबानीला जर पाहिजे असेल तर एकदाचा 7-12 पूर्ण देऊनच द्याव देशाचा, जर ठरलंच असेल तर. पण आम्ही असं होऊ देणार नाही. जनतेसोबत आम्ही आणि जनता आमच्यासोबत आहे. म्हणून याच्या निषेधार्थ आज आम्ही निवेदन देण्यासाठी सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी एकत्र आलो. 17 जून 2026 रोजी व्हॉट्सॲपवरती MSEDCL कडनं एक मेसेज आला
याच्यामध्ये हे सांगितलं गेलं की 48 तासानंतर तुमच्या घरचे जे काही नॉर्मल मीटर्स आहेत ते स्मार्ट मीटरमध्ये कन्वर्ट करण्यात येईल. आम्ही अधिकाऱ्यांना आतमध्ये भेटलो, अधिकाऱ्यांनी आम्हाला हे सांगितलं की बा याच्यामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाही की याच्यात सक्ती आहे, पण याच्यामध्ये हे लिहिलेलं नाही आहे की बा हे ऑप्शनल आहे. सेक्शन 47 च्या ऍक्ट नुसार कायदा असा आहे की स्मार्ट मीटर लावणं कुठेही बंधनकारक नाही. नागरिकांची स्वयंती त्यांची स्वतःची स्वइच्छा आहे की त्यांनी तो मीटर लावावा की नाही. त्याकरिता नागरिकांची सखत तक्रार आहे याच्यामध्ये की आमच्या घरी जे आमचे छोटे मुलं बाळं असतात त्यांना सांगून त्यांना कन्व्हिन्स करून किंवा जे भाजप सरकारची जी सवय आहे चॉकलेट देणं, त्यांना चॉकलेट देऊन हे सांगतात की बा आम्ही सोलरची रिडिंग घ्यायला आलो, आम्ही मीटरची रिडिंग घ्यायला आलो, आणि त्या अनुषंगाने ते तिथले मीटर बदलून स्मार्ट मीटरमध्ये कन्वर्ट करण्यात आले आहे. नागरिकांची तक्रार आहे की मीटरची रिडिंग किंवा जे युनिट्स आहे ते बिलकुल तिकडे काही पण व्हॅलिडेटरी नाही आहे. त्यांची सतत मागणी आहे की ज्या पण जागेवरती स्मार्ट मीटर लागले आहेत ते पहिल्या फुरसतीमध्ये तर ते काढायला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट नवीन स्मार्ट मीटर लावण्यामध्ये टोटल बंदी आणण्यात आलेली पाहिजे. ही नागरिकांची आणि युवक काँग्रेसच्या वतीने ही आमचं एक यांना अल्टिमेटम समजा किंवा शेवटचा इशारा समजा. जर हे यांनी केलेलं नाही तर आम्ही महावितरणमध्ये मोठा घेराव आंदोलन घेणार आहे.